भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातील पाल गावात भरधाव ट्रेलरनं तरुणास चिरडून ठार केलं। त्यानंतर अनियंत्रित ट्रेलर विद्युत खांबाला धडक देऊन गावात शिरला। यात ट्रेलर चालक देखील जखमी झाला। सुशांत गणवीर असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। मृतकाचं 1.5 महिन्यापूर्वीच लग्न झाल्याची माहिती पुढे आली आहे। कारधापौरी मार्गावरील पालगाव येथील सुशांत गणवीर हा घटनेच्या वेळी गावातील बस स्थानकावर आला होता। तिथून घराकडे पायदळ जात असताना कारधाकडून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरनं त्याला जबर धडक दिली। यानंतर अनियंत्रित ट्रेलर महामार्गाच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकला। त्यात इलेक्ट्रिक खांबाचंही नुकसान झालं। त्यात ट्रेलर चालक सुद्धा जखमी झाला। अपघात घडताच गावकऱ्यांची तिथे गर्दी झाली। कुटुंबीय देखील घटनास्थळी पोहोचले। मृत तरुणाच्या घरी कमावता व्यक्ती कुणीच नाही। त्याच्या मागे आई आणि पत्नी असून त्यांचा आधार हरपला आहे। घराचा कमावता व्यक्ती गेल्यानं कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। दरम्यान गावकऱ्यांनी भंडारा पवनी महामार्ग सुद्धा रोखून धरला। तर माहिती मिळताच स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा तिथे पोहोचले होते। एक मध्य व्यवस्थेत धुंद पद्धतीनं गाडी चालवणारा एक ड्रायव्हर होता। एक सनफ्लॅगमध्ये जे मटेरियल नेता असतात अशी चंद्रपूर ते सनफ्लॅगपर्यंत जाणारी गाडी आहे। त्यांनी आपण बघितलं असाल तर रोडच्या आतमध्ये जाऊन घरापर्यंत गाडी घुसवलेला आहे आणि त्यामध्ये 5 लोक मरण पावले असते। कदाचित त्या एका पोरांनी बाकीच्यांना वाचवल्यानं स्वतः तो मृत्यू पावला आहे। त्या परिवारामध्ये ते कमवणारा कोणीच नाही आहे। महिनाभर झाला लग्न झालं, ते माऊली बिचारी आता नुसतं रडत आहे। त्याची आई म्हणत आहे माझ्या घरी आता वडील पण नाही राहिला, कोणी कमवणारं राहिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये मी आता भविष्य कसं करणार, काय करणार? आमच्या मागणी आहे की त्याला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे। 5 लाखाचा कमीत कमी 10 लाखाचा 5 लाखाचा मिळाला पाहिजे। शासनाने पण त्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे।